विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 संपवलेली होती. यानंतर आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरच्या शेवटच्या पार्टकडे वळतो आहोत. हा शेवटचा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे डी मॉर्गन्स थेरम. आणि हा जो डी मॉर्गन्स थेरम आहे, हा थेरम जे स्टेटमेंट आहे त्याचं आहे बघा. डी मॉर्गन्स प्रपोज द थेरम फॉर फाइंडिंग द power of complex number z is equal to r cos theta plus I sin theta as. तर या प्रकारे आपण रेस टू पॉवर जर त्याची घेतली कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरची, जो आता या आपल्याला पोलर फॉर्म मध्ये दिसतो आहे, तर इक्वल टू r रेस टू n cos n theta plus I sin n theta. म्हणजे हा रेस टू जी पॉवर आहे ती आपण या थीटाच्या मल्टिपल म्हणून त्याला लिहू शकतो. अशा प्रकारचा हा थेरम आहे, ज्यात n बिलॉंग्स टू z असणार आहे. या थेरमचा यूज करून आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. पुढचा आपण बघूया क्यूब रूट्स ऑफ युनिटी. हे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, शेवटचा टॉपिक आहे. आणि या टॉपिक मध्ये क्यूब रूट म्हटलेलं आहे बघा. आपण एखाद्या नंबरचं क्यूब रूट जे काढतो त्यानुसार इथे बघतो. आपण समजा आपण यासाठी आपण मानूयात की एक एक्स क्यूब इज इक्वल टू समजा 1 आहे. आणि आपण एक बेसिक गोष्ट शिकलेलो आहोत, इक्वेशन जी दिसते आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. तर एक आपण असं पाहिलेलं आहे की जेवढा घातांक असतो किंवा जेवढी रेस टू किंवा पॉवर जेवढा असेल व्हेरिएबलचा मॅक्झिमम हायेस्ट पॉवर जी असणार आहे कुठल्याही इक्वेशन मध्ये, ते क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर 2 असेल, क्यूबिक असेल तर त्या ठिकाणी हायेस्ट इंडेक्स त्या ठिकाणी असेल. तर जर रेस टू n असेल तर याचे नंबर ऑफ रूट्स जे आहेत ते n नंबर ऑफ रूट्स आपल्याला मिळतात. म्हणजे जेवढी रेस टू असेल इंडेक्स तेवढे त्याला रूट्स असतात कुठल्याही इक्वेशनला. आता इथे हायेस्ट पॉवर किंवा हायेस्ट इंडेक्स दिसते 3. म्हणजे इथे 3 जर ही हायेस्ट इंडेक्स किंवा डिग्री आहे तर अशा वेळेला रूट्स जे आहेत ते 3 यायला पाहिजे. परंतु आपण अशा वेळेला एकच सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते रिअल नंबर मध्ये, कारण 1 चा क्यूब हा 1 येतोय. परंतु बाकी जे नंबर्स आहेत 2, म्हणजे एक रूट्स तर मिळाला, बाकी 2 रूट्स जे आहेत ते जर आपल्याला मिळवायचे असतील त्याला आपल्याला या कॉम्प्लेक्स नंबरचा यूज करायला लागणार आहे. कारण ते जे आपल्याला रूट्स मिळतात उरलेले 2 ते आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मिळणार आहे. म्हणजे 1 रूट्स आहेत ते रिअल नंबर मध्ये आहे आणि रिमेनिंग 2 रूट्स जे आहेत आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मिळतात. मग ते कसे तर बघूया. आता याला आपण सॉल्व्ह करूया. आता याला सॉल्व्ह करताना आपल्याला जे आहे ते क्यूब रूट्स ऑफ युनिटचा विचार करायला लागणार आहे. समजा मी या 1 ला इकडे आणतो, एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू आपल्याला 0 मिळणार. आणि ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे, त्यानुसार इथे एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू 0 मिळणार आहे. या ठिकाणी जो फॉर्म्युला यूज केलेला आहे ए क्यूब मायनस बी क्यूबचा, काय फॉर्म्युला आहे तो ए क्यूब मायनस बी क्यूबचा? ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. या पद्धतीचा तो फॉर्म्युला आहे, जे आपण सुरुवातीलाच पहिल्याच व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. तर या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण इथे हे लिहिलेलं आहे. म्हणजे एक्स मायनस 1 नंतर एक्स स्क्वेअर, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे, प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 1 इंटू एक्स, आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. आता या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करणार आहोत. तिथे एक्स मायनस 1 इक्वल टू 0 येईल, और एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू 0 मिळणार आहे. इथे एक्स इज इक्वल टू 1. यापूर्वी आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करून घेतलंय फॉर्म्युला मेथडच्या सहाय्याने. तिथे तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागणार आहे. हिअर ए इज इक्वल टू 1 येईल, कारण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे. बी इज इक्वल टू 1 असेल कारण एक्सचा कोएफिशियंट आहे, आणि सी इज इक्वल टू सुद्धा 1 असणार आहे. आधी आपण बी स्क्वेअर मायनस 4ac काढून घेऊयात, कारण तो आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये लागतोय. तर बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 4a म्हणजे 1, आणि सी सुद्धा 1 आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac, इथे तुम्हाला 1 मायनस 4 म्हणजे तिथे मायनस 3 मिळतो आहे, आणि तो लेस दॅन 0 आहे. म्हणजे आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac जो आहे तो मिळतो आहे मायनस 3. तर इथे आता हे जे काही तुम्हाला मिळतं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू मायनस 3, आपण फॉर्म्युला मेथड मध्ये वापरणार आहोत. वी हॅव, आपल्याला माहिती की त्याचे रूट्स जे आहेत एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. यात एक रूट आपल्याला मिळालेला आहे 1. बाकी आता रिमेनिंग 2 साठी आपण हा फॉर्म्युला वापरतो आहोत. इथे मायनस 1 कारण बी ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे, आणि प्लस मायनस अंडर रूट हा मायनस 3 येणार कारण आपण तो फाइंड आउट केलेला आहे, आणि इथे ट्वाइस 1 कारण बी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 1 मिळालेली आहे. तर याला जर आपण सिम्प्लिफाय केला आपल्याला 2 रूट्स मिळतात. त्यात आधी हा रूट 3i अपॉन 2 आणि एक्स इज इक्वल टू तुम्हाला मिळतंय मायनस 1 प्लस रूट 3i
अपॉन 2 अँड x इज इक्वल टू -1 मायनस √3i अपॉन 2. म्हणजे अशा पद्धतीने देअरफॉर द रूट्स ऑफ इक्वेशन x³ -1 इक्वल टू 0 आर 1 -1 प्लस √3i अपॉन 2 अँड -1 मायनस √3i अपॉन 2 अशा पद्धतीने आपण त्याचे 3 रूट्स जे आहेत ते मिळतात. आता हे आपण सगळं काही का काढलं तर या तिघींनाच या रूट्सलाच दिस रूट्स आर कॉल्ड क्यूब रूट्स ऑफ युनिटी. यांनाच क्यूब रूट्स ऑफ युनिटी असं म्हटलं जातं. म्हणजे कन्सिडर केलं आपण x³ = 1 म्हणजे 1 चा क्यूब रूट आपण काढतो आहोत. तर अशा प्रकारे क्यूब रूट्स ऑफ युनिटी जे आहेत आपल्याला जे मिळत आहेत ते 3 रूट्स आहेत आपले हे. आणि यांनाच आपण याला 1 याला आपण ओमेगा मानतो, याला आपण ओमेगा स्क्वेअर मानणार आहोत. म्हणजे 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर याला आपण म्हणणार आहोत क्यूब रूट्स ऑफ युनिटी. हेन्स 1 ओमेगा इज इक्वल टू -1 प्लस √3i अपॉन 2 and omega square is equal to -1 minus √3i upon 2 अशा पद्धतीने. Hence these are called complex cube roots of unity. यांना आपण क्यूब रूट्स ऑफ युनिटी असं म्हणणार आहोत. समजा आपण ओमेगा बद्दल जे घेतलेलं आहे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर असं त्याच्या जर आपण त्यांची ऍडिशन केली तर आपल्याला 0 मिळतो. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ओमेगाशी निगडीत ते आपल्याला पाहायचे आहे. आपल्याला माहिती आहे की आता 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर त्याचे क्यूब रूट्स ऑफ युनिटी असतील. त्यात ओमेगा म्हणजे -1 प्लस √3i अपॉन 2 आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे -1 मायनस √3i अपॉन 2. तर हे तिघी रूट्स जे आहेत त्यांचे एकमेकांशी काही रिलेशन्स आहेत त्यांच्याशी निगडीत आपण प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर त्यात बघा सुरुवातीला 1 इज इक्वल टू e⁻² असणार आहे जे आपलं एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. ओमेगा इक्वल टू e⁻² अपॉन 3i ओमेगा स्क्वेअर इक्वल टू e⁻4π अपॉन 3i या प्रकारचा आपण त्यांना एक्सप्रेस करू शकतो. नंतर ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी ऑफ 1 असल्यामुळे त्यामुळे ओमेगा क्यूब इक्वल टू 1 असेल. कारण ज्या ठिकाणी आपण x³ इज इक्वल टू 1 घेतलाय तिथे आता तो ओमेगा आपण त्या ठिकाणी टाकू शकतो कारण ओमेगा त्याचा एक रूट झालेला आहे. म्हणजेच ओमेगा क्यूब -1 इक्वल टू 0 असेल. तर आता परत आपण तोच फॉर्म्युला वापरून a³ - b³ फॉर्म्युला वापरून ओमेगा -1 आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0 येईल. त्यानुसार इथे ओमेगा -1 इक्वल टू 0 असेल किंवा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0 असेल. म्हणजे हे एक आपल्याकडे रिलेशन मिळालेलं आहे तिघींचं मिळून. जेव्हा आपण तिघांची ऍडिशन करू 1 प्लस ओमेगा स्क्वेअर तर आपल्याला 0 मिळणार आहे कारण ती इक्वेशन सॅटिस्फाय करत आहे ओमेगा म्हणून. त्यानंतर ओमेगा क्यूब इक्वल टू 1 आहे म्हणजे याचा अर्थ ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 1 आहे. म्हणजेच ओमेगा इक्वल टू 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर येईल कारण ह्या ओमेगा स्क्वेअरला इकडे पाठवणार किंवा ओमेगा जर इकडे पाठवणार तर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन ओमेगा येईल. म्हणजे या प्रॉपर्टीज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लागणार आहे. नंतर ओमेगा क्यूब इक्वल टू 1 आहे म्हणजेच ओमेगा रेस टू 3n म्हणजे आपण जर n बिलॉंग्स टू z घेतला आणि त्या ठिकाणी आपण 3n म्हणजे त्याचे फॅक्टराइज आपण n ने केलं तर +1 +2 असं केलं तर आपल्याला 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर मिळणार आहे. जसं आपण सुरुवातीलाच इमॅजिनरी नंबरचं देखील पाहिलं होतं i⁴n +1 एक्झॅक्टली सेम वेने ओमेगा रेस टू 3n 1 ओमेगा रेस टू 3n +1 इक्वल टू ओमेगा रेस टू 3n +2 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर असणार आहे. नंतर ओमेगा बार इक्वल टू ओमेगा स्क्वेअर येईल कारण त्याचा आपण जर कॉन्जुगेट काढलं तर तुम्हाला ते मिळणार आहे आणि ओमेगा बार स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा मिळतो आहे. या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत जे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागणार आहे. आणि लास्ट पॉईंट आहे सेट्स ऑफ पॉइंट्स इन कॉम्प्लेक्स प्लेन. आता कॉम्प्लेक्स प्लेन याचा कसा यूज होतो बघा. तर जर समजा z इज इक्वल टू x प्लस iy हे आपण एक व्हेरिएबल पॉईंट घेतला p ऑफ xy या कॉम्प्लेक्स नंबर साठी आणि z1 आपण घेतलं x1 प्लस iy 1 रिप्रेझेंट्स द फिक्स पॉईंट. एक फिक्स पॉईंट घेतला आपण p ऑफ x1 y1 आणि p ऑफ xy हा व्हेरिएबल पॉईंट घेतला. तर तिथे डिस्टन्स आहे ap चं तर ते मॉड ऑफ z मायनस z1 आपल्याला मिळणार आहे. म्हणजे लेंथ ऑफ ap आपल्याला मॉड्युलस ऑफ z मायनस z1 मिळेल. तसंच z मायनस z1 हा a रिप्रेझेंट करेल म्हणजे रेडियस रिप्रेझेंट करेल त्या सर्कलचं. जर पॉईंट त्याच्यावरती p ऑफ xy आपण हे घेतला फिक्स नाही तर एक व्हेरिएबल पॉईंट घेतला कुठलाही या सर्कम्फरन्स वरचा आणि फिक्स पॉईंट म्हणजे सेंटर आपण p ऑफ x1 y1 घेतलं तर हे डिस्टन्स जे आहे a म्हणजे z मायनस z1 असेल. अशा वेळेला
नंतर झेड मायनस झेड वन इक्वल टू झेड मायनस झेड टू जर घेतला इथे तर रिप्रेझेंट करतात की परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन जॉईनिंग द पॉइंट्स ए आणि बी. ए आणि पॉईंटने जॉईन केलेले जे असतील ना सेगमेंट त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे झेड मायनस झेड वन इक्वल टू झेड मायनस झेड टू. या फिगरच्या सहाय्याने आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. अशा पद्धतीने या कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये आपण सेट्स दाखवू शकतो आणि ह्या प्रॉपर्टीज आहेत ज्यांचा आपण आता युज करणार आहोत एक्सरसाइज 1.4 मध्ये. आपल्याकडे आपण जो कन्सेप्ट आपण मिळवलेला आहे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0 हे रिलेशन आपण मिळवलं आहे. याच्यानुसार ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल टू -1 असेल म्हणजे आपण हे एक रिलेशन त्याच्यातून काढू शकतो. शिवाय ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू मायनस ओमेगा असेल हे एक रिलेशन त्याच्यामधून आपल्याला मिळवता येईल. शिवाय ओमेगा 1 प्लस ओमेगा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर अशा पद्धतीने आपण एकाच रिलेशनच्या साहाय्याने असे 3 प्रकारचे रिलेशन मिळवून एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यांचा यूज आपण करू शकणार आहोत. एक्सरसाइज 1.4 मधील फर्स्ट एक्झाम्पल बघूया. आता आपल्याकडे जे ओमेगाच्या प्रॉपर्टीज आहेत पाहिलेले आपण मागच्या स्लाइड मध्ये त्यानुसार आपल्याला आता या एक्झाम्पलला सॉल्व्ह करायचं आहे. तर इथे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ओमेगा रेस टू 18 आणि ओमेगा रेस टू -105 असं म्हटलेलं आहे. तर फर्स्ट जे आहे ओमेगा रेस टू 18 इज इक्वल टू याला आपण ओमेगा क्यूब ब्रॅकेट रेस टू 6 लिहू शकतो कारण 7 एका 18 होतात किंवा ओमेगा रेस टू 3 इंटू 6 दिलं तरी चालणार आहे. म्हणजे थोडक्यात हा 1 रेस टू 6 येईल आणि 1 रेस टू 6 म्हणजे सबला असणार आहे 1 कारण ओमेगा क्यूब आहे 1. सेकंड जे आहे ओमेगा रेस टू -105 इज इक्वल टू याला देखील आपण 1 अपॉन ओमेगा रेस टू 105 लिहू शकतो. त्यानंतर हा 1 अपॉन याला देखील ओमेगा क्यूब ब्रॅकेट रेस टू 105 जो आहे त्याला 3 जर भाग दिला 3 त्रिक 9 आणि 3 15 म्हणजे 35 येईल. तो 1 अपॉन 1 क्यूब इज इक्वल टू ऑफकोर्स 1 अपॉन 1 म्हणजेच 1 येणार आहे. म्हणजे या पद्धतीने अगदी इझी एक्झाम्पल्स आहेत. फक्त आपल्याला ओमेगा क्यूब इक्वल टू 1 हे माहिती पाहिजे आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0 आहे हे माहिती असायला हवं. पुढे बघा इफ ओमेगा इज द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी शो दॅट आपल्याला एवढे स्टेटमेंट शो करायचे आहे. बाकीचे उर्वरित एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर त्याला हे जे एक्झाम्पल दिसत आहेत त्यापैकी आता पहिल्या एक्झाम्पलला सुरुवात करूया. त्याच्या आधी एक गोष्ट दिसते की सिन्स ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आणि जर ते कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे तर याचा मिनिंग सरळ आहे की ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आहे आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे किंवा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे याच्यावरून 1 प्लस ओमेगा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर हे आपल्याला एक्झाम्पल करावं लागेल किंवा ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू -1 किंवा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे स्टेटमेंट्स प्रूव्ह करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा यूज करायला लागणार आहे. त्यात फर्स्ट घेऊया. फर्स्ट म्हटलं बघा कन्सिडर एलएचएस फक्त एलएचएस आणि घेऊया. कन्सिडर एलएचएस इज इक्वल 2 मायनस ओमेगा आणि 2 मायनस ओमेगा स्क्वेअर. याला आपण थोडस लॉजिक वापरून सोडवायचं डायरेक्ट कुठं मॅथ न वापरता. तिथे याला समजा आपण जर दोघी ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घेतला तरी चालेल किंवा याला 2 म्हणजे 1 प्लस 1 असं लिहिता येईल. परंतु आपल्याकडे तसं स्टेटमेंट याच्यामध्ये नाहीये सगळे प्लस मध्ये आहेत. 1 प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणून प्रॉडक्ट घ्यायलाच लागणार. 2 इंटू 2 4 होईल. त्यानंतर -2 ओमेगा स्क्वेअर याने याला मल्टिप्लाय केलं तर याने याला मल्टिप्लाय केलं तर -2 ओमेगा नंतर याने याला मल्टिप्लाय केलं तर ओमेगा क्यूब होईल. बाकी पुढे बघा आता हा 4 इथून -2 कॉमन काढा तर इथे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा येणार आणि इथे ओमेगा क्यूब म्हणजे 1 असतो हे आपण पाहिलेलं आहेच. ओमेगा क्यूब हा 1 असणार आहे. बाकी परत हा 4 -2 इंटू हा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा जो आहे तो -1 आहे. हा -1 प्लस 1 आणि हा प्लस 1 5 आणि हा +2 इक्वल टू 7 आणि आपल्याला 7च आन्सर दाखवायचं होतं. म्हणजे हाच आपला आहे RHS. नेक्स्ट बघूया थर्ड एक्झाम्पल नंबर 3. यात देखील आपण LHS कन्सिडर करूया. कन्सिडर LHS. LHS काय आहे बघा 1 प्लस ओमेगा ब्रॅकेट क्यूब मायनस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब
इक्वल टू, आता 1 प्लस ओमेगा आपल्याकडे आहे, 1 प्लस ओमेगा तो आहे ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर आणि त्याचा आपल्याला घ्यायचा आहे क्यूब, पुढे मायनस आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर पण आपल्याकडे आहे. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय आहे बघा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे मायनस ओमेगा आणि त्याचा क्यूब. इथे काय होतं बघा, मायनस ओमेगा स्क्वेअरचा क्यूब जो आहे तो मायनस ओमेगा रेस टू 6 आहे. हा देखील मायनस ओमेगा रेस टू हा प्लस ओमेगा क्यूब होऊन जाईल, कारण इथे मायनस ओमेगाचा क्यूब जो आहे तो मायनस ओमेगा आहे ना, 3 वेळा करतो आहोत प्रोडक्ट म्हणून मायनस साईन तशीच राहील आणि ती मायनस आणि ही मायनस म्हणून प्लस होऊन जाईल. तर ओमेगा रेस टू 6 जो आहे त्याला आपण ओमेगा क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो आणि प्लस हा तर 1च आहे ओमेगा क्यूब, नंतर हा -1 होईल, 1 स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच -1 प्लस 1 इक्वल टू येणार आहे 0 आणि हाच काय आपला RHS. अशा पद्धतीने आपण प्रॉपर्टीज वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 5th. यात देखील कन्सिडर LHS. LHS आपल्याला आधी कन्सिडर करायचं आहे. LHS काय आहे बघा, LHS इज इक्वल टू 3 प्लस 3 ओमेगा प्लस 5 ओमेगा स्क्वेअर रेस टू 6 मायनस 2 प्लस 6 ओमेगा प्लस 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इक्वल टू. इथे बघा आता आपल्याला त्याचं आन्सर जे 0 दाखवायचं आहे. आता बघा आपल्याकडे जे कन्सेप्ट आहे सुरुवातीलाच याच्या आत 3 कॉमन निघतो, म्हणजे 1 प्लस ओमेगा येईल प्लस हा 5 रेस टू ओमेगा स्क्वेअर रेस टू 6 हा ऍज इट इज राहील, मायनस इथे देखील आता काही कॉमन निघतंय का बघूयात. यात पण बघा या 2 टर्म्स मध्ये 2 कॉमन निघतोय, तर इथे 2 कॉमन काढला तर इथे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, कारण इथे 2 होता आणि तो कॉमन काढल्यामुळे फक्त 1 राहिला आणि इथे ओमेगा स्क्वेअर राहील आणि प्लस हा 6 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. पुढे इक्वल टू आता 3 आणि 1 प्लस ओमेगा जो आहे तो आपल्याकडे आहे मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस हा 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 मायनस इथे देखील 2 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आपल्याकडे आहे मायनस ओमेगा आणि प्लस हा 6 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. याला अजून सिम्प्लिफाय करता येणार आहे. हा -3 ओमेगा स्क्वेअर प्लस हा 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 मायनस हा -2 ओमेगा प्लस 6 ओमेगा ब्रॅकेट क्यूब मल्टिप्लाय केलंय फक्त. पुढे हा 5 ओमेगा स्क्वेअर आणि हा -3 ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 मायनस हा 6 ओमेगा मायनस 2 ओमेगा म्हणजे 4 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. हा 2 रेस टू 6 आणि इथे ओमेगा रेस टू 6 12 वापरून आपण त्याला 3 आणि ब्रॅकेट रेस टू 4 या स्वरूपात लिहूयात, म्हणजे आधीच त्याला सिम्प्लिफाय करून लिहून घेतलंय, कारण त्याचा पॉवर जे इंडेक्स इथे आपण जनरली 3 ठेवणार आहोत, कारण ओमेगा क्यूब 1 येतो म्हणून. तसे इथे 4 क्यूब जो आहे 4 रेस टू 3 आणि नंतर ओमेगा क्यूब इक्वल टू 2 रेस टू 6 आपल्याला माहिती आहे. 2 दूने 4 4 दूने 8 8 दूने 16 आणि 16 दूने 32 आणि 32 दूने 64 64 तो येणार आहे. त्यानंतर हा ओमेगा हा 1 रेस टू 4 होईल आणि हा इथे देखील 64 येईल, हा देखील 1 होईल ओमेगा क्यूब आणि 64 मायनस 64 इथे होईल. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला 0 मिळते, म्हणजे आपल्याला RHS जो आहे तो अगदी फक्त 0 मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. A प्लस B ओमेगा प्लस C ओमेगा स्क्वेअर अपॉन C प्लस A ओमेगा प्लस B ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. तर यात क्वेश्चन नंबर 6 मध्ये देखील आपण कन्सिडर करणार आहोत LHS. लेफ्ट हँड साइड मध्ये आहे A प्लस B ओमेगा प्लस C ओमेगा स्क्वेअर अपॉन C प्लस A ओमेगा प्लस B ओमेगा स्क्वेअर. आता इथे देखील डायरेक्ट सिम्प्लिफाय ते होत नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की इथे प्रत्येक नंबरला 1 मल्टिप्लाय असतो. मग आपण काय करूया, तिथे याच्या ऐवजी ओमेगा क्यूब टाकूयात 1 ऐवजी, प्लस इथे B ओमेगा रेस टू 4 होईल प्लस C इंटू ओमेगा रेस टू पूर्ण याला जर आपण घेतलं तर ओमेगा रेस टू हा 6 होईल, कारण क्यूब 5 होईल, कारण आपण क्यूब टाकतो आहोत. प्रत्येकाला मल्टिप्लाय आपण केलेला आहे, कारण 1 प्रत्येकाला मल्टिप्लाय असतोच, त्याच्याऐवजी आपण त्याला टाकलेला आहे. पुढे हा C प्लस A ओमेगा प्लस B ओमेगा स्क्वेअर. आता याच्यातून आपण कॉमन काढूयात
ओमेगा रेस टू 5. तर ओमेगा रेस टू 5 जर आपण कॉमन काढला तर इथे येईल. सॉरी, ओमेगा स्क्वेअर कॉमन काढूयात. ओमेगा स्क्वेअर जर कॉमन काढला तर काय होईल बघा. ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला तर इथे येईल ओमेगा, कारण ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला आहे, प्लस इथे बी ओमेगा स्क्वेअर राहील आणि इथे प्लस सी ओमेगा क्यूब राहणार आहे आणि अपॉनला येईल सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर इथे इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज आणि याला क्रमाने लिहितो मी. तर हा सी जो दिसतोय हा सी इंटू हा 1 होईल, कारण ओमेगा क्यूब हा 1 असतो, तो आधी लिहिला, प्लस ए ओमेगा नंतर लिहितोय आणि हा बी ओमेगा स्क्वेअर असा लिहिला. त्याचं कारण असं आहे कारण आपल्याला जे दिसत आहे ती एक्झॅक्टली सेम स्टेटमेंट आहे, म्हणजे दोन्ही कट होतील आणि फायनली आपला ओमेगा स्क्वेअर मिळणे आज आपला असणार आहे RHS. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 7 बघा काय आहे. कन्सिडर, इथे देखील आपल्याला LHS कन्सिडर करायचं आहे. कन्सिडर LHS इज इक्वल टू ए प्लस बी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा इक्वल टू हा ए प्लस बी प्लस इथून जर आपण सगळ्यांची सम केली किंवा आता इथे सगळ्यांना ऍडिशन आहे, ब्रॅकेट नसलं बी असतं ते चाललं असतं, कारण ब्रॅकेटची गरज नाही, इथे कुठे मायनस साईन नाहीये. मग आपण काय करूया, तिथे जिथे जिथे कॉमन निघतात बघा, इथून ए आणि ए कॉमन निघतोय. ए जर कॉमन काढला इथे 1 राहील, इथे फक्त ओमेगा आणि प्लस ओमेगा स्क्वेअर. तसंच पुढे बी पण बघा, बीच्या जे स्टेटमेंट्स आहेत तिघी त्याच्यामध्ये सुद्धा बी कॉमन जर काढला तर इथे 1 राहील, इथे ओमेगा आणि इथे असणार ओमेगा स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बरोबर त्या ठिकाणी जे स्टेटमेंट मिळत आहे ते कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ युनिटी आहे. हा 0, हा बी इंटू हा देखील 0. तर आपल्याला माहिती आहे की 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0 असतो, त्यानुसार हे दोन्ही 0 झाले आणि हा आपला असणार आहे RHS. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 9. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 6AB आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण नेहमीप्रमाणे LHS त्याचा कन्सिडर करूया. तर यात सुरुवातीलाच ए प्लस ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस बी स्क्वेअर, ए प्लस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे. त्यानंतर जर पुढच्या स्टेटमेंटमध्ये पाहिलं तर व्यवस्थित इथे ओमेगा कॉमन निघतोय, तर मग ए प्लस ओमेगा जर कॉमन काढला ते ब्रॅकेट स्क्वेअर आहे, इथे देखील ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर इथे ए ओमेगा जर ओमेगा कॉमन काढला तर बी ओमेगा येईल आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तसं इथे सुद्धा ए ओमेगा कॉमन काढला तर ए ओमेगा प्लस बी आणि मग ब्रॅकेटचा स्क्वेअर असणारच आहे. इक्वल टू हा ए ओमेगा प्लस ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर ऍज इट इज. त्यानंतर हा ओमेगा स्क्वेअर होईल स्क्वेअर काढल्यानंतर आणि हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला जर काढला तिथे ए स्क्वेअर प्लस ट्वाइस AB ओमेगा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतोय मी, इथे प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर येईल. हा ब्रॅकेट कम्प्लीट. पुढे प्लस यानंतर हा ओमेगा स्क्वेअर, हा वरती स्क्वेअर आहे म्हणून ओमेगा स्क्वेअर, इथे येईल ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस ट्वाइस AB ओमेगा आणि प्लस बी स्क्वेअर. हा इथे ब्रॅकेट कम्प्लीट होईल. नंतर पुढच्या स्टेपला बघा अजून थोडं सिम्प्लिफाय होत आहे, तर हे तर ऍज इट इज असेल. पुढे ओमेगा कॉमन निघतोय बघा, हा ओमेगा स्क्वेअर इथे दोन्ही ठिकाणी आहे, इथे जे रिमेनिंग आहे त्यांना आपण एकत्रित लिहूयात. ए स्क्वेअर प्लस ट्वाइस AB ओमेगा प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हा ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस ट्वाइस AB ओमेगा प्लस बी स्क्वेअर, हा ब्रॅकेट कम्प्लीट. इक्वल टू हा ए स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस बी स्क्वेअर. आता इथे अजून काही कॉमन निघतंय का बघा. आता हा 4 टाइम्स होऊन जाईल आणि याच्यामध्ये बी स्क्वेअर कॉमन निघतोय, याच्यामध्ये ए स्क्वेअर कॉमन निघतोय, तर हा प्लस ओमेगा स्क्वेअर मध्ये टाकूयात. तर इथे काय येईल बघा, हा जर ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय केला तर इथे येईल ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हा दोघी मिळून 4 टाइम्स AB ओमेगा आणि हा त्याला मल्टिप्लाय झाल्यानंतर ओमेगा स्क्वेअरचा क्यूब होऊन जाईल. हे दोघे एकत्रित आधी लिहिले 2AB ओमेगा प्लस 2AB ओमेगा म्हणून 4AB ओमेगा, त्याला ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय केलाय. पुढे प्लस हा बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर
ॲज इट इज. त्यानंतर हा ए स्क्वेअर प्लस याला मल्टिप्लाय करतोय, याला मल्टिप्लाय केल्यामुळे हा रेस टू 4 होऊन जाईल. नंतर याने याला मल्टिप्लाय केलं तर ए स्क्वेअर ओमेगा रेस टू 4 होईल. प्लस याला आपण याच्यामध्ये मर्ज केलेला आहे त्यामुळे त्याला मल्टिप्लाय करायची आता गरज नाही. आणि इथे बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कम्प्लीट झालेला आहे. इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर ॲज इट इज. त्यानंतर बघा आता इथे इथून ए स्क्वेअर हा जो दिसतोय याला ओमेगा रेस टू 4 ला आपण क्यूब मध्ये कन्वर्ट केला किंवा हा क्यूब मध्ये झाला, हा क्यूब मध्ये झाला तर काय होईल बघा, हा ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हा 4ab आणि इंटू 1 येईल फक्त. तसा हा बी स्क्वेअर ओमेगा येईल कारण ओमेगा रेस टू 4 हा ओमेगा असतो. तसं इथे सुद्धा ए स्क्वेअर हा ओमेगा होईल प्लस हा बी स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर राहील. पुढे यांच्यामध्ये जे कॉमन इथे ते काढून घेतो. इथे ए स्क्वेअर कॉमन काढला याच्यामधून ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. बघा इथे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर इथे देखील ए स्क्वेअर आहे या स्टेटमेंटमध्ये आणि या स्टेटमेंटमध्ये सुद्धा ए स्क्वेअर आहे. तर तो जर कॉमन काढला तर इथे 1 राहील प्लस हा ओमेगा आणि हा ओमेगा स्क्वेअर प्लस पुढच्या याच्यामधून बी, इथे बी स्क्वेअर आहे, इथे बी स्क्वेअर आहे, इथे देखील बी स्क्वेअर आहे. तर त्यातून बी स्क्वेअर कॉमन काढला इथे 1 प्लस हा ओमेगा आणि प्लस हा ओमेगा स्क्वेअर राहील. आणि लास्ट स्टेप ती दिसते आहे रिमेनिंग पार्ट. त्यात जर ऑब्झर्व तुम्ही केला असणार तर इथे 4ab आणि हा ट्वाइस ab म्हणून टोटल तो 6ab होईल. 6ab. बाकी पुढे हा ए स्क्वेअर त्याच्यानंतर हा तर 0 होईल कारण 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा 0 असतो. प्लस पुढे हा बी स्क्वेअर हा देखील 0 होईल आणि हा 6ab. फायनली आपल्याला मिळत आहे 6ab आणि हाच आपल्याला प्रूव्ह करायचा होता, तोच आहे RHS. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो संपवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. इफ ओमेगा इज द कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ यूनिटी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेस टू 4, 1 प्लस ओमेगा प्लस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा रेस टू 4 आणि 1 प्लस ओमेगा रेस टू 8 याचा प्रॉडक्ट आहे. त्याच पद्धतीने करतो आहोत. अगदी इझी प्रकार आहे. जर आपल्याला माहिती आहे की ओमेगा हा क्यूब रूट ऑफ युनिटी आहे, मीन्स कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. म्हणून therefore ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 असणार. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 असेल. आता लक्षातच घ्या की ज्या वेळेला असं म्हटलं गेलं की कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ युनिटी आहे ओमेगा, मग तो ओमेगा असेल त्याच्याऐवजी समजा अल्फा वापरला गेला असेल तर याचा अर्थ आहे की 1 प्लस अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर इक्वल टू 0 असणार आहे. लक्षात घ्या इथे कुठलाही सिम्बॉल वापरला गेला आणि त्याला जर म्हटलेलं असेल की कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ युनिटी आहे तर तो हे रिलेशन जे आहे ते सॅटिस्फाय करणार आहे, हे ठरलेलं आहे. शिवाय त्यानंतर 1 प्लस ओमेगा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर येईल, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा येणार आणि ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू -1 असणार आहे. या गोष्टी त्याच्यासोबतच ओघाने येणारच आहे. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं ओमेगा फाइंड करायचं ओमेगा अपॉन 1 प्लस ओमेगा इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ओमेगा स्क्वेअर प्लस 1 अपॉन ला येईल ओमेगा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर जो आहे तो आपल्याकडे आहे मायनस ओमेगा आणि अपॉन ला येईल ओमेगा म्हणजेच फाइंड झाला तो शेवटी फायनली -1 मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की इथे त्याला या रिलेशन मध्ये किंवा या रिलेशन मध्ये कुठल्या तरी एका रिलेशन मध्ये येतो आणि आपोआप सिम्प्लिफाय होतोच आहे. तर किती जरी मोठं एक्सप्रेशन दिलेलं असलं तरी सुद्धा. नेक्स्ट बघूया सेकंड. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेस टू 4. इथे देखील बघा हा ओमेगा स्क्वेअर आहे, हा तर 1च येईल कारण ओमेगा क्यूब जो आहे तो 1 आहे, प्लस हा ओमेगा येईल कारण ओमेगा रेस टू 4 जो आहे तो 1 येईल. फायनली हा तुम्हाला जो मिळतो आहे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजेच तो असणार आहे 0. म्हणजे फायनली आपण त्याचा आन्सर जे आहे ते 0 मिळत आहे. नेक्स्ट बघूयात फिफ्थ काय बघा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा रेस टू 4 1 प्लस ओमेगा रेस टू 8 इक्वल टू. आता इथे परत एकदा बघा 1 प्लस ओमेगा जो आहे तो मायनस ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे इथे येईल मायनस ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर देखील आपल्याकडे आहे तो आहे मायनस ओमेगा, येईल मायनस ओमेगा. त्यानंतर 1 प्लस ओमेगा रेस टू 4 आहे. 1 प्लस ओमेगा रेस टू 4 पैकी फक्त इथे आपण ओमेगा लिहू शकतो कारण ओमेगा रेस टू 4 हा ओमेगा असणार आहे.
त्यानंतर 1 प्लस ओमेगा रेस टू याला आपण 4 दुने 8 किंवा याच्या स्वरूपात जर लिहित असू आपण क्यूबच्या स्वरूपात, तर याला 3 इंटू 2 आणि प्लस 2 या ठिकाणी बाकी उरते आहे, म्हणजे 3 दुने 6 आणि 2 8 या पद्धतीने याला लिहू शकतो. नंतर या दोघींचा प्रॉडक्ट जर घेतला तो ओमेगा क्यूब येईल. हा 1 प्लस ओमेगा जो आहे तो राहू द्या तात्पुरता असा. नंतर हा 1 प्लस हा ओमेगा स्क्वेअर येईल, कारण आपण जो कन्सेप्ट पाहिलेला आहे ओमेगा रेस टू 3n प्लस 2 इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, त्या पद्धतीने आपण तो कन्सेप्ट वापरून त्याला तसं लिहू शकतो. हा 1च येईल कारण ओमेगा क्यूब आहे, आणि 1 प्लस ओमेगा आपल्याकडे परत आहे मायनस ओमेगा स्क्वेअर, मायनस ओमेगा स्क्वेअर, आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर देखील आपल्याकडे आहे, तो आहे मायनस ओमेगा. अशा पद्धतीने हा दोघींचा प्रॉडक्ट जर घेतला तो फायनली ओमेगा क्यूब येईल, आणि ओमेगा क्यूब जो आहे तो 1 असतो. अशा पद्धतीने आपण ही एक्झाम्पल जे आहे ते प्रॉपर्टीच्या सहाय्याने सोडवू शकतो आहोत. यासोबतच या ठिकाणी या व्हिडिओला आपण थांबूया. या एक्सरसाइजचा जो काही पार्ट आहे उरलेला, तो उरलेला जो पार्ट असेल तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया.